चला मित्रांनो बघा, या ठिकाणी एक सोपा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा, खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? लक्षात घ्या, सोपा प्रश्न आहे. सहमूळ याचा अर्थ सापेक्ष मूळ. विद्यार्थी कधी कधी फसू शकतात. सहमूळ म्हणजे सापेक्ष मूळ, परीक्षेत विचारतात सापेक्ष मूळ. सहमूळ सापेक्ष मूळ यातला फरक विसरायचा नाही. आता बघा, सहमूळ संख्या ही कशी ओळखायची की ज्याचे विभाजक हा एक आणि एकमेवच असतो. एक आणि हा एकमेवच असतो, त्याला म्हणतात सहमूळ संख्या. हे आपण शिकवलेलं आहे. आता बघा, सहमूळ संख्या कशा ओळखायच्या. मूळ संख्या दोन्ही असले की त्या सहमूळ असतात. एका पाठ येणाऱ्या संख्या असला की सहमूळ असतात. एक संख्या विभाज्य एक संख्या मूळ असली तरी ती सहमूळ असू शकते, पण ती तुम्हाला चेक करावी लागते. कसं ती बघा. आता आपण बघूया. आता विभाजक काढून चला. 15 आणि 51 चे विभाजक काढूया. 15 आणि 51 चे विभाजक काढूया. 15 चे काढूया आधी. 1 गुणिले 15, 2 न नाही जाणार. 3 गुणिले 5 15, परत झाले 3 नंतर 4, ह्या दोनच जोड्या येणार. 51 चे काढूया. चला, 1 गुणिले 51, परत नंतर 2 न नाही जाणार. 3 न जाईल बघा. 3 17 त्रिक 51, परत 4 5 6 7 8 9 10 11 नाही, सारे डायरेक्ट एवढे झाले त्याचे. आता ह्या दोघां मध्ये बघितलं तर 3 आणि 3 सामायिक आला, 1 आणि 1 सामायिक आला. याचा अर्थ ही सहमूळ आहे का? नाही, ही सहमूळ नाही. 16 आणि 61 मध्ये, आता 61 ही मूळ संख्या. 16 न बघूया जातो का. 16 चे विभाजक काढावं लागतील तुम्हाला. 1 गुणिले 16, 2 गुणिले 8 आणि 4 गुणिले 4. तर ह्याच्यामध्ये 61 कुठं आलाय का? एकच आला. 61 चा 1 आणि 1, 61 चा अवयव 1 आणि 1च. तर तो 1 आणि एकमेवच काय होणार तुम्हाला तिथे. आता इथं बघा, 16 चे अवयव एवढे आलेत. 61 चा 1 आणि 61च असणार. तर एकमेव त्याच्यामध्ये सामायिक एकच असणार, म्हणजे हे सहमूळ आहे. 21 22 असणारच, कारण ते एकामागो एक संख्या आलेली आहे. 17 आणि 19 असणार, दोन्ही मूळ संख्या आहेत. राहिले 2 आणि 16, 2 ही मूळ संख्या आहे. 2 ही मूळ संख्या आहे आणि 16 ही मूळ संख्या नाही. पण जर 16 चे विभाजक काढले तुम्ही तर 1 गुणिले 16, 2 गुणिले 8, 3 गुणिले नाही जाणार, 4 गुणिले 4. इथे आपण अगोदर काढलेच होते बरोबर. आणि 2 चं काय येणार? 1 गुणिले 2च येणार. म्हणजे 2 इथं आला, इथे पण 2 आला, 1 आला, 1 आला, म्हणजे हे सहमूळ नाही. याचा अर्थ सहमूळ जोड्या की त्याला 1 2 आणि 3, पर्याय नंबर 1. लक्षात घ्या. ओके.